राम राम मंडळी. 22 मार्च IPLचा राडा काही दिवसातच सुरू होणार आहे. यंदाचा IPL खूप खास असणार आहे. एकीकडे काल परवा जन्मलेलं 13 वर्षाचं एक लहान पोरग IPL मध्ये खेळणार आहे, तर दुसरीकडे 43 वर्षाचा महान प्लेयर देखील याच IPL मध्ये खेळणार आहे. या दोघांमध्ये 30 वर्षांचं अंतर आहे. त्यासोबतच BCCI ने 3 नवीन नियम या IPL मध्ये आणलेत. ते ऐकून तुम्ही तोंडात बोट नक्की घालाल. काही क्रिकेटर्सचं हे शेवटचं IPL असणार आहे आणि काही क्रिकेटर्सचं त्यांच्या आयुष्यातलं पहिलं IPL हे असणार आहे. जर तुम्ही क्रिकेट वेडे असाल तर तुमचं क्रिकेट वेड पुढच्या 2 महिन्यांमध्ये टोकाला जाऊन पोहोचणार आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, यंदाची बाजी कोण मारणार? 18 वर्षापासून IPLची ट्रॉफी हातात घ्यायला तरसणाऱ्या विराट कोहलीला, RCBला यंदा तरी IPL जिंकता येणार की नाही हे पाहावं लागेल. IPL 2025च्या 10 इम्पॉर्टंट अपडेट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे. चला तर मग जास्त टाइमपास न करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात जास्त चर्चा होणारं म्हणजे राजस्थान रॉयल्स कडून यावर्षी एक 13 वर्षाचा पोरगा क्रिकेट खेळणार आहे, वैभव सूर्यवंशी. 17 मार्च 2011ला जन्मलेला वैभव सूर्यवंशी या अगोदर बिहारकडून खेळला आहे. राजस्थान रॉयल्सनं 1,11,00,000 खर्चून वैभवला खरेदी केलं IPL ऑक्शन मध्ये. आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की एवढ्या लहान वयात हा पोरगा नेमकी करतोय काय आणि त्याला या IPL मध्ये राजस्थान रॉयल्स ग्राउंडवरती उतरवणार की नाही हे देखील पाहावं लागेल. दुसरा मोठा बदल म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा नवा कॅप्टन अक्षर पटेल. दिल्ली कॅपिटल्सनं ऋषभ पंतला सोडून अक्षर पटेलला कॅप्टन केलंय. आता हा भाऊ काय करतोय हे पाहायला देखील मजा येणार आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे का, अक्षर पटेलला भारतीय टीम मधले लोक बापू म्हणतात आणि त्याला हे नाव धोनीनं दिलंय बरं का. त्याच्या मागची स्टोरी काय आहे तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तिसरा मुद्दा म्हणजे IPL 2025चा सगळ्यात महागडा खेळाडू लखनौ सुपर जायंट्सनं तब्बल 27 कोटी रुपये ओतून ऋषभ पंतला घेतलंय. हो, तब्बल 27 करोड एवढे पैसे घालून त्यांनी ऋषभ पंतला घेतलंय. आता त्याचा त्यांना कितपत फायदा होतोय हे आपल्याला पुढे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये कळणारच आहे. फायदा होतोय की ऋषभ पंत घडणार हे पाहावं लागेल. चौथं म्हणजे अजिंक्य रहाणेचं पलटलेलं नशीब. रहाणेचं सिलेक्शन होत नव्हतं आणि झालं आणि डायरेक्ट तो कॅप्टन बनला. नशीबच चमकलं दादाचं असंच म्हणावं लागेल. 36 वर्षाचा अजिंक्य रहाणे हा या वर्षाच्या IPL मधला सगळ्यात वयस्कर कॅप्टन आहे. आणि सगळ्यात तरुण कॅप्टन कोण असेल तर शुभमन गिल हा या वर्षाचा IPL मध्ये खेळणारा सगळ्यात तरुण कॅप्टन आहे. शुभमन गिलचं वय फक्त 25 वर्ष आहे. 25व्या वर्षापर्यंत आपल्या पोरांचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग देखील होत नाही. 6वा पॉइंट म्हणजे IPL मध्ये पहिल्यापासूनच इंडियन प्लेयर्सचा, इंडियन कॅप्टन्सचा दबदबा राहिलाय. या IPL मध्ये फक्त एक फॉरेन कॅप्टन आहे, सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स. 7वी अपडेट, या IPL मधला सगळ्यात वयस्कर खेळाडू. 7वा मुद्दा, 7वा आकडा आलाय, तुम्हाला समजलं असेलच मी कोणाबद्दल बोलतोय. बरोबर, थाला फॉर अ रिझन म्हणजे महेंद्रसिंग धोनी. 43 वर्षाचा महेंद्रसिंग धोनी या IPL मध्ये खेळणारा सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे. कदाचित हे त्यांचं शेवटचं IPL देखील असू शकतो. त्यामुळे त्याचे फॅन्स, त्याचे चाहते खूप तक लावून बसलेत की ही IPL चेन्नई जिंकतय की नाही. पण मानावं लागेल धोनीला, एवढ्या वयात देखील IPL सारखी टुर्नामेंट तो खेळतोय हे सगळ्यांना जमत नाही. IPLच्या इतिहासातला आतापर्यंतचा सगळ्यात वयस्कर खेळाडू कोण होता माहिती? ब्रॅड हॉग. तो 45 वर्ष वयापर्यंत IPL खेळला. आता आपण काही बदललेल्या नियमांबद्दल बोलूया. खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम मध्ये आता फॅमिली मेंबर्सला जाण्याची परवानगी नसेल आणि या गोष्टीवरून विराट कोहली आणि BCCI मध्ये बरेच वाद झाले. तुम्ही ते पाहिलं असेल, ऐकलं असेलच. मला तरी वाटतं की या नियमाची काही गरज नव्हती, पण आता कोहली, धोनी, रोहित
त्यांच्यासोबतच IPL मधल्या बाकी खेळाडूंच्या पत्नी, त्यांचे आई वडील, भाऊ IPLच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊ शकणार नाहीत. नवा मुद्दा असा की IPLच्या खेळाडूंना सामन्यासाठी टीमच्या बसमधूनच प्रवास करणं अनिवार्य असणार आहे. खेळाडू त्यांच्या खासगी वाहनाने सामन्यासाठी प्रवास करू शकणार नाहीत. आणि शेवटचा आणि खूप वेगळा नियम असा लावलाय BCCIनं की खेळाडू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये स्लीवलेस जर्सी किंवा फ्लॉपी हॅट्स म्हणजे या अशा प्रकारच्या टोप्या घालू शकणार नाहीत. त्यावरती BCCIनं बंदी आणलेली आहे. BCCIचं असं म्हणणं आहे की यामुळे खेळाडू अधिक प्रोफेशनल आणि एकसारखे दिसतील. या सगळ्या बदललेल्या नियमांबद्दल, या खेळाडूंबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. मी तर पहिल्यापासूनच मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणारा माणूस आहे. अगोदर सचिन तेंडुलकरला डोळे बंद करून सपोर्ट करायचो आणि आता रोहित शर्मा. हे मराठमोळे प्लेयर्स माझे सगळ्यात फेवरेट आहेत. तुमची आवडती टीम कुठली आहे? कोणत्या खेळाडूला तुम्ही सपोर्ट करता आणि किती लोक महाराष्ट्रात राहून चेन्नईला सपोर्ट करतायत हे देखील मला सांगाच. आणि तुम्हाला काय वाटतं? RCBची महिला टीम ऑलरेडी IPL जिंकली आहे, पण विराट कोहली अजूनही IPL जिंकू शकलेला नाहीये. त्याचे चान्सेस किती आहेत यावर्षी IPL जिंकण्याचे? हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, IPLचे क्रिकेटचे अपडेट्स सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी बोल मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमचं पेज फेसबुकवरती लाईक करू शकता. इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.